नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. शीतल आपल्या सगळ्यांचे रेडिओ MPSC गुरुमध्ये सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. तर आजच्या या व्यक्तिविशेष सत्रामध्ये आपण जाणून घेतोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, थोर कायदेतज्ञ आणि स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी विचारवंत उमेशचंद्र बॅनर्जी यांची. उमेशचंद्र बॅनर्जी यांना उमेशचंद्र बॅनर्जी म्हणूनही ओळखले जाते. यांचा जन्म 19 डिसेंबर 1844 रोजी कलकत्ता, आताचे कोलकाता येथे झाला. ते एका प्रतिष्ठित राठी ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांचे कुटुंब मूळचे पश्चिम बंगालमधील बांगडा, हावडा परिसरातील होते. विद्वत्ता, संस्कृती आणि शिक्षणाची परंपरा लाभलेले हे कुटुंब होते. त्यांच्या आईच्या बाजूने ते प्रसिद्ध संस्कृत विद्वान व तत्त्वज्ञानी पंडित जुग्गोनाथ तुर्को पंचनून यांचे वंशज होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर ज्ञान, शिस्त आणि विचार स्वातंत्र्याचे संस्कार झाले. उमेशचंद्र बॅनर्जी यांनी ओरिएंटला सेमिनरी आणि हिंदू स्कूल येथे शिक्षण घेतले. 1859 साली त्यांचे लग्न हेमांगिनी मोतीलाल यांच्याशी झाले. 1862 त्यांनी कलकत्ता सर्वोच्च न्यायालयात वकील WP गिलांडर्स यांच्या फर्ममध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले. याच काळात त्यांनी कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात केले, जे पुढे त्यांच्या आयुष्याचा पाया ठरले. 1864 मुंबईचे उद्योगपती सर R.J. जीजीभाई यांच्या शिष्यवृत्तीमुळे ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी मिडल टेम्पलमध्ये प्रवेश घेतला आणि 1867 बॅरिस्टर म्हणून पात्र झाले. 1868 भारतात परतल्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली आणि अल्पावधीतच ते एक नामांकित बॅरिस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्थायी वकील, स्टँडिंग काउन्सिल म्हणून काम करणारे पहिले भारतीय होते. 1882, 1884 आणि 1868 ते 87 या काळात त्यांनी हे पद भूषवले. 1883 प्रसिद्ध न्यायालय अवमान प्रकरणात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे संरक्षण त्यांनीच केले होते. ते कलकत्ता विद्यापीठाचे फेलो, कायदा विभागाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे प्रतिनिधीही होते. परंतु उमेशचंद्र बॅनर्जी यांचे खरे ऐतिहासिक महत्त्व दिसते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत. 1885 साली मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात ते अध्यक्ष होते. या अधिवेशनाला भारतातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे काँग्रेसला संघटित राष्ट्रीय स्वरूप मिळाले. 1892 अलाहाबाद अधिवेशनात ते पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या अधिवेशनात त्यांनी एक ठाम भूमिका मांडली. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधी पात्रता सिद्ध करावी लागेल, हा ब्रिटिशांचा विचार त्यांनी ठामपणे फेटाळून लावला. त्यांनी काँग्रेसला राजकीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, सामाजिक सुधारणांचा प्रश्न इतर संस्थांवर सोडावा असा व्यावहारिक सल्लाही दिला. उमेशचंद्र बॅनर्जी हे इंग्लंडमध्येही भारतीय हक्कांसाठी लढणारे नेते होते. ते लंडन इंडियन सोसायटीचे सचिव, ब्रिटिश काँग्रेस कमिटीचे अर्थसहाय्यक आणि काँग्रेस पॉलिटिकल एजन्सीचे सहसंस्थापक होते. 1892 त्यांनी ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाकडून उमेदवारी लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
याच निवडणुकीत दादाभाई नौरोजी विजयी झाले आणि ते ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय खासदार ठरले. 1893मध्ये दादाभाई नौरोजी, पोमेशचंद्र बनर्जी आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी मिळून इंडियन पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली, जी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा होती. त्यांच्या वैयक्तिक जीवनातही शिक्षण आणि सामाजिक सेवा ठळकपणे दिसते. त्यांनी मुलगी जानकी ॲग्नेस पेनेलोप मजुमदार हिने केम्ब्रिज विद्यापीठात विज्ञान विषयाचे शिक्षण घेतले, तर दुसरी मुलगी सुशीला अनिता बनर्जी या डॉक्टर, शिक्षिका आणि महिला मताधिकार चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अशा या थोर व्यक्तिमत्वाचे 21 जुलै 1906 रोजी निधन झाले. परंतु भारतीय लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये पोमेशचंद्र बनर्जी यांचे नाव अजरामर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, कायद्याच्या क्षेत्रातील दीपस्तंभ आणि स्वातंत्र्य चळवळीतील बौद्धिक शिल्पकार पोमेशचंद्र बनर्जी यांना व्यक्तिविशेषातून मानाचा मुजरा. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली